आमच्या घरातली ऑफिशियल शेंगदाण्याची चटणी मी पुन्हा बनवून ठेवली होती, कारण की ती संपली होती. शेंगदाणे आणि लसणाची चटणी. सगळ्यात आधी आहे ना, भरपूर सारे शेंगदाणे मी भाजून घेतले होते. शेंगदाण्यावरती असे डाग आले पाहिजेत, छान असे खरपूस शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतले गवाळ गवाळ. आणि त्यानंतर ते त्या पॅनमध्येच मी गार करून घेतले. शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण आणि त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे हे सर्व ॲड केलं. चवीनुसार लाल तिखट आणि मीठ ॲड केलं आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं. तर अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे. ही चटणी आहे ना, आम्हाला जेवताना तोंडी लावायला हमखास लागते. आम्ही विदर्भाकडचे, त्यामुळे आमच्या इकडे शेंगदाण्याची चटणी, त्याचबरोबर आमच्या प्रत्येक पदार्थामध्ये शेंगदाण्याचा वापर केला जातो. जसं की कोकणामध्ये ओलं नारळ वापरतात ना, आम्हाला तसे शेंगदाणे लागतात आमच्या प्रत्येक भाजीमध्ये म्हणा किंवा अजून कुठलाही पदार्थ असू दे. तर ही चटणी आहे ना 2 आठवडेभर आरामात टिकते आणि त्यामुळे ही चटणी आहे ना मी एकदाच बनवून ठेवत असते. तुम्हाला आवडते का अशा प्रकारची चटणी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.